हिंदसदवंदियाणं तिहुगणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 99 नंबरची गाथा बघत होतो आपण। काय सांगत होते? मूर्तिक आणि अमूर्तिक बद्दल चाललं होतं प्रकरण आपलं, की 6 द्रव्यामध्ये एक फक्त उद्गल द्रव्य मूर्तिक आहे आणि शेष सर्व द्रव्य अमूर्तिक आहे। मग त्याच्यात परत विशेष सांगायला लागले आता या 99 गाथेमध्ये। जे खलु इंदिय गेज्झा विषया जीवे हिमहोंती ते मुत्ता से संहवदियमुत्तम चित्तम उभयम समाधियदी। जे खरोखर इंद्रियांनी ग्राह्य विषय आहेत, जीवाच्या इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य जे विषय आहेत ते मुत्ता होंती, ते सर्व मूर्तिक आहेत। कारण इंद्रिया मूर्तिक आहेत, त्यामुळे त्याच्याद्वारे ग्रहण केले जाणारे विषय सुद्धा मूर्तिक आहेत। सेसम हवदी अमुत्तम, शेष सर्व द्रव्ये कसे आहेत तर अमूर्तिक आहेत। चित्तम उभयम समाधियदी, चित्त कसं आहे, इंद्रिय आहे ते मूर्तिकलाच ग्रहण करतात आणि चित्त आहे ते मूर्तिकाला सुद्धा ग्रहण करतं आणि अमूर्तिकाला सुद्धा ग्रहण करतं। म्हणून म्हटलं चित्तम उभयम समाधियदी, चित्त हे उभय म्हणजे दोन्हीला, मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्हींना सुद्धा ग्रहण करतं। मग इंद्रिय कुठले आहेत? स्पर्शनेंद्रियाचा विषय स्पर्श मूर्तिक आहे, रसनेंद्रियाचा विषय रस मूर्तिक आहे, घ्राणेंद्रियाचा विषय गंध मूर्तिक आहे, चक्षुइंद्रियाचा वर्ण मूर्तिक आहे आणि कर्णेंद्रियाचा शब्द सुद्धा मूर्तिक आहे। पण मनाचा विषय कसा आहे? अनियत आहे। म्हणजे म्हटलं होतं मूर्तिक पण आहे आणि अमूर्तिक पण आहे। इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केला जाणारा सुद्धा आहे आणि न ग्रहण केला जाणारा सुद्धा आहे। म्हणजे त्यांनी 2 कॅटेगरी केले की इंद्रिय ग्राह्य विषय आणि इंद्रिय अग्राह्य विषय, आणि मूर्त विषय नाही, सूक्ष्म विषय आणि स्थूल विषय। काय म्हणायचं, कशाला मूर्तिक म्हणायचं? हे सगळे मूर्तिक आहेत। इंद्रिय ग्राह्य असेल तरी मूर्तिक आहे, इंद्रिय अग्राह्य असेल तरी मूर्तिक असू शकतो। पुढं सूक्ष्म आहे तरी मूर्तिक असू शकतो, स्थूल आहे ते तर मूर्तिक आहेच। उदाहरण सांगा, इंद्रिय ग्राह्य विषय मूर्तिक कुठले? सगळे आता आपण जे काय कपडे घातले, घर आहे, खाणं पिणं, अन्न वगैरे हे सगळं जे आहे ते मूर्तिक आहे, जे इंद्रिय ग्राह्य विषय आहेत। सगळ्या भोग सामग्री, शरीर हे सुद्धा इंद्रिय ग्राह्य आहे। पुढं इंद्रिय अग्राह्य मूर्तिक द्रव्य कुठले? एक्झाम्पल, विषय इंद्रियांच्या द्वारे अग्राह्य असे मूर्तिक विषय। सूक्ष्म घ्यायचं, अग्राह्य इंद्रिय ग्राह्य तर सगळे विषय भोगालेच की। इंद्रिय अग्राह्य विषय कुठले? जे मूर्तिक, सगळे सूक्ष्म विषय स्कंद जे आहेत ते सूक्ष्म स्कंद म्हणा किंवा परमाणू म्हणा, हे सगळे मूर्तिक आहेत पण इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य नाहीत। आणि तसंच स्थूल आणि सूक्ष्म हे सुद्धा मूर्तिकाचे भेद आहेत। म्हणजे काही विषय स्थूल असतील आणि काही विषय सूक्ष्म असतील। म्हणून परवा सांगितल्यासारखं मूर्तिकची परिभाषा अशी नाही केली की जे इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य आहेत, इंद्रियांनी दिसतं ते मूर्तिक, असं परिभाषा केली नाही। काय केली होती मूर्तिकची परिभाषा? जे स्पर्श सगंध वर्णाने सहित आहेत किंवा ज्याच्यामध्ये स्पर्श सगंध वर्णाचा सद्भाव आहे ते मूर्तिक आहे। त्यामुळे जिथं जिथं आता ही व्याप्ती बसली तिथं ते मूर्तिक आहे असं समजून घ्या। म्हणजे परमाणू सुद्धा मूर्तिक आहे का? कारण त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्श सगंध वर्णाचा सद्भाव आहे।
मूर्तिक पुद्गल द्रव्य जो जीवों के द्वारा इंद्रियों से ग्रहण में आता है वह विषय तो मूर्तिक कहलाता है, और शेष अर्थात इंद्रिय ग्राह्य पदार्थों से भिन्न समस्त अमूर्त पदार्थ कहलाते हैं. जे काही इंद्रिय ग्राह्य विषय आहेत ते मूर्तिक आहेत, आणि इंद्रिय ग्राह्य पदार्थापासून भिन्न जे काही सगळे अमूर्तिक जे काही विषय आहेत ते सगळे अमूर्तिक आहेत. म्हणजे आता हे स्थूल परिभाषा करत असताना सांगितलं, कारण अमूर्तिक विषय हे अतिंद्रिय असतात. जसं की धर्म अधर्म आकाश काल हे विषय कुठल्या इंद्रियाने ग्रहण करता हो? धर्मद्रव्याला कुठल्या इंद्रियाने जाणायचं? चक्षु इंद्रियाने. दिसत तर नाही. स्पर्शनेंद्रियाने त्याचा स्पर्श करता येत नाही. रसनेंद्रियाने त्याला टेस्ट नाही आहे. घ्राणेंद्रियाने गंध पण नाही आहे. चक्षुने दिसणार नाही, आणि कर्णेंद्रियाने त्याच्यामध्ये काही शब्दाचा व्यापार नाही. त्यामुळं ते विषय इंद्रियांनी ग्राह्य नाहीत. मग ते कसे आहेत? अमूर्तिक आहेत. जीव स्पर्शन रसना घ्राण चक्षु इंद्रिय के द्वारा तो उनके विषयभूत स्पर्श रस गंध वर्ण स्वभाव वाले पदार्थ उपभोग में ग्रहण किया करते हैं. काय? 4 इंद्रिय 4 विषयांना उपभोग रूपाने ग्रहण करतं. एकदाच नाही तर अनेकदा आपण त्या विषयांचं सेवन करतो, त्यामुळे त्याला ग्रहण केलं म्हटलं जातं. परंतु श्रोत्र इंद्रिय के द्वारा वे ही अर्थ श्रोत्र इंद्रिय के विषयभूत शब्दों के आकार रूप परिणत होकर ग्रहण में आया करते हैं. श्रोत्रेंद्रियांनी तो विषय कसा ग्रहण केला जाणार? लाडू आहे, श्रोत्रेंद्रियांनी कसं ग्रहण करणार हो? स्पर्शनेंद्रियाने स्पर्श समजला, रसनेंद्रियाने टेस्ट समजली, घ्राणेंद्रियाने त्याचा वास समजला, चक्षुइंद्रियाने त्यातला वर्ण समजला, कर्णेंद्रियांनी तो विषय कसा ग्रहण करायचा? हां, एक तर त्याचा त्या विषयामध्ये परस्पर आघातून शब्दाची उत्पत्ती होत असेल तर तो विषय कर्णेंद्रियाने ग्रहण केला जाईल, किंवा त्या शब्दाविषयी त्या पदार्थाविषयीचे शब्द जर आपल्याकडून आपल्या कानावर येऊन काय म्हणले प्रतिघात झाला त्या शब्दांचा, तर त्या विषयाला त्या कर्णेंद्रियाच्या द्वारे ग्रहण केलं असं म्हणलंच आहे. अन्यथा काल सांगितलं सगळं हां, म्हणजे तो विषय आहे ना, पण म्हणजे अन्य इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य आहे. पण असे आता अनेक विषय आहेत की जे त्याच्यामध्ये शब्द नाही आहेत, पण तरीसुद्धा ते कानाच्या द्वारे ग्रहण केले जातात. श्रोत्र इंद्रिय के द्वारा वे ही अर्थ श्रोत्र इंद्रिय के विषयभूत शब्दों के आकार रूप से परिणत होकर ग्रहण में आया करते हैं. अर्थात यह जीव स्पर्शन इंद्रिय के द्वारा स्पर्श को भोग में लेता है, रसना इंद्रिय के द्वारा रस को भोगता है, घ्राण इंद्रिय के द्वारा गंध भोगता है, चक्षु इंद्रिय के द्वारा रूप भोगता है, और श्रोत्र इंद्रिय के द्वारा शब्दों को भोगता है. वे समस्त पदार्थ कभी जब स्थूल स्कंद बन जाते हैं तब तो यह इंद्रियों द्वारा उपभोग में आता है. जेव्हा ते स्थूल पदार्थ बनले त्यावेळेस ते इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केले जाऊ शकतात. कभी सूक्ष्म स्कंद हो जाता है और कभी परमाणु अवस्था को प्राप्त हो जाता है. समजा आता तोच लाडू म्हणले मी तुम्हाला, तर लाडू हा स्थूल स्कंद आहे. मग तो स्कंद तुम्हाला इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य आहे. आता त्याचंच परिणमन झालं, फुटला तो लाडू, त्याचा चुरा झाला, एकदम बारीक इतके कण झाले की तुम्हाला ग्रहण करणंसुद्धा शक्य नाही आहे, असं दिसत नाही आहे, तेवढे बारीक कणसुद्धा त्याचे पडले. तर सांगतायत की इंद्रियांच्या द्वारे ग्रहण करण्यायोग्य आहे तोपर्यंत ते उपभोगलं गेलं, आणि कधी तेच सूक्ष्म स्कंद झाले किंवा परमाणु अवस्थेला सुद्धा प्राप्त झाले, मग त्याला कसं ग्रहण करणार हो? काय काय साखरेत? हां हां, बर, जाणतो की त्यामध्ये शब्दाने ते की साखर आहे, लोण आहे, हे सगळं शब्दाच्या द्वारे जाणतोय. म्हणजे त्या विषयामध्ये शब्दाची प्रवृत्ती होते. जिथं स्पर्श रसगंध वर्ण आहे तिथे शब्दाची प्रवृत्ती होते.
म्हणून ते शब्दाच्या द्वारे ग्राह्य आहे असं म्हणलं गेलं. मी प्रश्न विचारू? आता तुम्ही म्हणताय ना असं की ती साखर जी सरबतात विरघळली ती आपण असं शब्दाच्या द्वारे पकडून त्या कर्णेंद्रियाचा विषय होऊ शकतो, बरोबर. मग मला सांगा, आकाश द्रव्य हे शब्द मी म्हटले का नाही, मग तुम्हाला कर्णेंद्रियाचा विषय होणार का नाही? मग जे कर्णेंद्रियाच्या द्वारे ग्राह्य आहे ते मूर्तिक असतं म्हणून सांगतात. कसं? जे पण अमूर्तिक विषय आहे त्याला शब्दाने आपण ग्रहण करणार. हां, नाही, मूर्तिक आहे का अमूर्तिक आहे हे सांगा आम्हाला. आकाशद्रव्य मूर्तिक का अमूर्तिक? मग तुम्ही कसं म्हणताय की शब्दाच्या इथं काय सांगितलं त्यांनी, श्रोत्र इंद्रिय के द्वारा वेही अर्थ श्रोत्र इंद्रिय के विषयभूत शब्दों के आकार रूप से परिणत होकर ग्रहण में आया करते हैं, उसको मूर्तिक कहते हैं. हां, हे सांगायचं हेतू की शब्दाच्या द्वारे जरी तुम्हाला ग्रहण झालाय तो विषय तरी सुद्धा ज्याच्यामध्ये स्पर्श गंध वर्ण आहे तोच विषय त्याच्याच ठिकाणी शब्दाचं शब्द त्याच्यामध्ये कार्य करतं हे सांगायचं आहे. असं नाही की अमूर्तिक विषयामध्ये, कारण शब्दाच्या बरोबरच स्पर्श गंध वर्णाचं सुद्धा तिथं अस्तित्व आहे. म्हणून श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे जेव्हा तोच विषय ग्रहण करणार त्यावेळेस तिथे शब्दाचा व्यापार झाला म्हणून ते विषय ग्रहण केला गेला. श्रोत्रेंद्रिय के द्वारा शब्दों को भोगता है. वे समस्त पदार्थ कभी जब स्थूल स्कंद बन जाते हैं तब तो यह इंद्रियों द्वारा उपभोग में आता है और कभी सूक्ष्म स्कंद हो जाता है, कभी परमाणु अवस्था को प्राप्त हो जाता है. कधी तोच स्कंद आहे तो सूक्ष्म होतो, कधी परमाणु होतो. सूक्ष्म स्कंद झाला त्यावेळेस तो स्कंदच आहे बरं का, अमूर्तिक असला तरी मूर्तिक आहे पण इंद्रियांच्या द्वारे ग्रहण न करण्यायोग्य असा सूक्ष्म स्कंद आहे. जसं द्वेणुक, त्रेणुक वगैरे हे जे आहेत, कार्बन वर्गणा, हे सगळे काय आहे तो मूर्तिक आहेत पण तरी सुद्धा इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य नाहीत. कभी परमाणु अवस्था को प्राप्त हो जाता है. इन स्थितियों में ग्रहण में नहीं आता. या स्थितींमध्ये तो ग्रहण केला जाऊ शकत नाही जेव्हा परमाणु रूपात आहे किंवा सूक्ष्म स्कंद रूपात आहे त्यावेळेस. लेकिन इंद्रियों द्वारा पुद्गलों को ग्रहण किए जाने की योग्यता इनमें बनी हुई है. इंद्रियांच्या द्वारे ते पुद्गल ग्रहण केले जाऊ शकतात. कसं? सूक्ष्म स्कंद किंवा परमाणु कसं ग्रहण केले जाऊ शकतात इंद्रियांनी? नाही, त्यांचं परिणमन झालं आणि सूक्ष्मचा स्थूल स्कंद झाला, परमाणूचा परस्कंद झाला तर तो भविष्यामध्ये ग्रहण केला जाऊ शकतो असं सांगायचं आहे. हां, ते तर सांगितलंच की त्यांनी. जे काय आपल्याला इंद्रिय ग्राह्य नाही आहे ते सगळं आपण परोक्ष ज्ञानाने जाणतो. जसं धर्म, आकाश, काल हे द्रव्य तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय नाही आहेत पण तरीसुद्धा त्याला तुम्ही ग्रहण करताय ते आगम किंवा युक्ती याच्याद्वारे, अनुमान, परोक्ष ज्ञानांच्या द्वारे हे सगळे विषय ग्रहण केले जाऊ शकतात. इंद्रियों द्वारा पुद्गलों को ग्रहण किए जाने की योग्यता इनमें बसी हुई है. जे काय स्कंधाचं विघटन होऊन सूक्ष्म स्कंद झाले, परमाणु झाले तरी त्याच्यामध्ये इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य होण्याची शक्ती आहे हे सांगायचं आहे. ये कभी ग्राह्य स्कंद रूप में आए तब व्यक्त ग्रहण किए जा सकते हैं. काय म्हणले जयश्रीमा? जेव्हा ते विषय पुन्हा त्याचं परिणमन झालं तर ते स्थूल स्कंद झाले आणि मग ते इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केले जाऊ शकतात असं सांगायचं आहे. इंद्रियों के द्वारा पुद्गलों को ग्रहण किए जाने की योग्यता इनमें बनी हुई है. योग्यता आहे त्यांच्यात पुन्हा स्कंद बनण्याची, त्यामुळे ते विषय इंद्रियांनी परत घेतले जाऊ शकतात. ये कभी ग्राह्य स्कंद रूप में आए तब व्यक्त ग्रहण किए जा सकते हैं. इस कारण जीव के द्वारा ये पदार्थ ग्रहण में आ रहे हो तो और ग्रहण में न आ रहे हो तो भी मूर्तिक ही कहलाते हैं. काय चाललं विषय की पुद्गलाचे स्कंद मूर्तिक असतात
म्हणजे पुद्गल तर मूर्तिक आहे, पण कोण कोण असं मूर्तिक आहे ह्याच्याविषयी सांगतात की इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य विषय आहेत ते मूर्तिक आहेत. मग इंद्रियांच्या द्वारे अग्राह्य आहेत ते मूर्तिक आहेत का अमूर्तिक आहेत? हां, कसं? इंद्रिय अग्राह्य विषय मूर्तिक का अमूर्तिक? सगळे दिसणार की. स्पर्शनेंद्रियाचं, रसनेंद्रियाचं, घ्राणेंद्रियाचं, चक्षुरेंद्रियाचं, कर्णेंद्रियाचं सगळ्याचे शब्द दिसणार आहेत की. ते तर मूर्तिक आहेत. पण माझा प्रश्न आहे, जे इंद्रियांच्या द्वारे ग्रहण न करण्यायोग्य पदार्थ आहेत ते मूर्तिक का अमूर्तिक? मूर्तिक. परमाणू कसा आहे? मूर्तिक आहे. पुद्गल आहे ना. पुद्गल जे जे आहे ते मूर्तिक आहे. कोणाला पण असू देत, मूर्तिक आहे का त्याची कॅटेगरी मूर्तिक आहे. ते भलेही तुमच्या ज्ञानाचा विषय नसला तरी सुद्धा त्याच्यामध्ये अमूर्तिकता आहे असं नाही म्हणतायत. कारण जे जे स्पर्श गंध वर्ण सहित आहे ते मूर्तिक आहे. म्हणून आपण अशी नाही परिभाषा करायची की मला नाही दिसलं तर ते अमूर्तिक. तो कोणाच्या तरी ज्ञानाचा विषय आहे, पण त्यांनी जाणताना मग त्याला मूर्तिक जाणणार का अमूर्तिक? हां, मग तसं आहे ना, म्हणून जाणलं गेलं. नाहीतर मग असं होईल की परमाणू मायासाठी अमूर्तिक आहे, भगवंतांसाठी मूर्तिक आहे. असं तर होणार नाही. एकाच विषयामध्ये दोन धर्म नाही आहेत. म्हणून त्यांनी व्याप्ती अशी सांगितली की जे जे स्पर्श गंध वर्ण सहित असतं ते मूर्तिक असतं. इंद्रिय द्वारा पुद्गलों को ग्रहण किए जाने की योग्यता इनमें बनी हुई है. म्हणजे जे काही सूक्ष्म स्कंध आहेत किंवा परमाणू आहे त्यांच्यामध्ये परिणाम करण्याची योग्यता आहे, पुन्हा स्कंद बनण्याची योग्यता आहे, आणि पुन्हा ते इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केले जाऊ शकतात. म्हणून जीवाच्या द्वारे जे पदार्थ ग्रहण केले जातात ते आणि ग्रहण न केले जातात ते सुद्धा मूर्तिक आहेत, असं त्यांनी एक डिफरन्सिएशन करून सांगितलं. पुद्गल द्रव्य मूर्तिक है, स्पर्श रस गंध वर्ण का पिंड है, और शेष समस्त पदार्थ अर्थ समूह चूंकि उनमें स्पर्श रस गंध वर्ण के अभाव का स्वभाव है, अर्थात जीव, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाश द्रव्य और काल द्रव्य, इनमें स्पर्श रस गंध वर्ण नहीं है, अतएव वे इंद्रियों के द्वारा ग्रहण में नहीं आ सकते. जे काय हे विषय आहेत ते इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केले जाऊ शकत नाहीत. कुठले कुठले? मी वाचले की आता. धर्म, अधर्म, आकाश, काल आणि जीव हे सगळे द्रव्य स्पर्श गंध वर्ण रहित आहेत, म्हणून इंद्रियांच्या द्वारे ते ग्रहण केले जाऊ शकत नाही. तेवढ्यावरनं समजून घ्या की आत्मा पण तुमच्या इंद्रियाचा विषय नाही आहे. भलेही तुमच्या जवळ आहे आत्मा, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता का हो आत्म्याला? का नाही पाहू शकत? असं हां, म्हणजे तो इंद्रियांचा विषय नाही आहे. जर इंद्रियांनी ग्रहण केला असं म्हटलं तर मूर्तिक म्हणावं लागेल. जे मूर्तिक आहे ते पुद्गल म्हणावं लागेल. म्हणून डोळ्यांनी काय दिसलं? ध्यान करताना प्रकाश दिसला, अंधार दिसला, चमकलं, अजून काय काय दिसलं? सगळं काय दिसलं हो तुम्हाला? आत्मा दिसलाच नाही. म्हणजे काय दिसलं ते सगळं मूर्तिक दिसलं, म्हणजे पुद्गलालाच पाहिलं. मग ध्यान कोणाचं करायचं होतं आणि कोणाचं केलं? अमूर्तिक आत्म्याचं करायचं होतं, पण डोळ्यांनीच पकडायला जातोय त्या आत्म्याला. त्यामुळं नियमाने तुम्हाला तो विषय मूर्तिकच ग्रहण होणार, जो आत्मा आहे तो भेटणार नाही. काय झालं? धर्म, अधर्म, द्रव्य यांच्यामध्ये स्पर्श गंध वर्णाचा अभाव आहे, म्हणून ते इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केले जाऊ शकत नाही. इनमें यह योग्यता भी नहीं है कि इंद्रियों के द्वारा ग्रहण में आ सके. जसं वर सांगितलं ना, सूक्ष्म स्कंद आहे त्यांचं परिणमन झालं तर ते कदाचित पुन्हा इंद्रिय ग्राह्य होऊ शकतात. परमाणू आहे तो इंद्रिय ग्राह्य नाही आहे, पण मूर्तिक आहे. पण त्याच्यात जर परिणमन झालं तर पुन्हा तो स्कंद झाला, स्थूल झाला, तर इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केला जाऊ शकतो. म्हणून परमाणूसुद्धा इंद्रिय ग्राह्य होऊ शकतो असं सांगितलं आहे. मग तसं हे धर्म, अधर्म, आकाश, काल, द्रव्य भविष्यामध्ये इंद्रिय ग्राह्य होऊ शकतात की नाही? का? हां, त्यांच्यामध्ये स्पर्श गंध वर्ण नाही. त्यामुळे ते जरी किती परिणमन करतील तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अमूर्तिकाचा मूर्तिक हा गुण येत नसतो.
म्हणजे अमूर्तिकच आहे ते द्रव्य, त्याच्यामध्ये मूर्तिकता बनणार नहीं। तो इंद्रिया मूर्त पदार्थों को ही ग्रहण करती है, किंतु मन में ऐसी योग्यता नहीं है। म्हणजे मूर्तिक इंद्रिया जे आहेत ते नियमाने मूर्तिक विषयालाच ग्रहण करतात, पण मन कोणाला ग्रहण करतं? हाँ, हे सांगतायत। किंतु मन में ऐसे योग्यता है कि यह मूर्त पदार्थों को भी जान सके और अमूर्त पदार्थों को भी जान सके, लेकिन जानेगा परोक्ष रूप से ही। काय कळलं? म्हणजे मन हे असं आहे की ते इंद्रिय विषयांना पण ग्रहण करतं आणि इंद्रिय ग्राह्य रहित असणारे इंद्रिय ग्राह्य विषयांना सुद्धा ग्रहण करतं। का? परोक्ष रूपाने त्याच्यामध्ये त्याचा व्यापार चालू शकतो। फॉर एक्झाम्पल अधर्मद्रव्य कैसा है वो? जैसे अमूर्त के बारे में अपने को जान ही गए हैं, आकाश द्रव्य है, जीव है, धर्म अधर्म है, आगम से सुना है, अनुमान से जाना है। जिस किसी भी प्रकार जाना, मन से जाना तो परोक्ष जाना। म्हणून मनाने तुम्ही मूर्तिक सुद्धा विषय ग्रहण करता आणि अमूर्तिक सुद्धा विषयाला तो ग्रहण करू शकतो। असं मनाचं कार्य आहे, म्हणून त्याला उभय म्हणलं, उभयग्राह्य म्हणलं। जे इंद्रिय आहेत ते आपल्याच विषयाला ग्रहण करतात, पण चित्त आहे ते दोन्ही विषयाला ग्रहण करतं, म्हणून त्याला अजून एक नाव काय दिलं? हां, अनियत विषयग्राही म्हणलं। अजून काय नाव दिलं? नपुंसक म्हणलं। म्हणजे ते आपल्या आपल्या विषयाला ग्रहण करत नाही, तर इतराच्या सुद्धा विषयाला ग्रहण करतं। म्हणून मनाला मनाचा विषय कुठला? अनियत विषय असतो, म्हणजे निश्चित हा विषय नाही आहे। जसं स्पर्शेंद्रियाचा स्पर्शच विषय आहे, चक्षुइंद्रियाचा वर्णच विषय आहे, तसा विशिष्ट विषय मनाला नसतो। मन कोणालाही पकडतं, कोणाचाही भोग घ्यायचा प्रयत्न करतं, म्हणून त्याला नपुंसक म्हटलं। स्वतःचं त्याचं असं काय आहे, एक स्वतंत्र विषय नसतो, अनियत विषय असतो असं सांगितलं। जिस किसी भी प्रकार जाना, मन से जाना तो परोक्ष जाना। जिथं कुठं मनाचं अवलंबन आलं तिथं समजून घ्या तुम्ही परोक्ष जाणत आहात। आत्ता प्रवचन ऐकलं का? परोक्ष जाणतोय, मनाने जाणतो तर प्रत्यक्ष वाटतंय। एक्झाम्पल द्या। आता मला दुःख व्हायला असं मी विचार केला, प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे? इंद्रियांचं अवलंबन आहे ते परोक्षच ज्ञान करून देणार, कंपॅरेटिव्ह अतिंद्रिय प्रत्यक्ष। जे काय अतिंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान आहे त्याच्या कंपॅरेटिव्ह इंद्रिय ज्ञान नियमाने परोक्षच असतं। तसंच मनाचं पण घ्या, मनाने पण जे पण तुम्ही जाणणार ते परोक्षच असणार अतिंद्रिय प्रत्यक्षाच्या समोर। जसं आपण म्हणतो मतिश्रुत ज्ञान हे केवल ज्ञानाच्या समोर कसं आहे, परोक्षच आहे। जसं त्यांनी प्रवचनसारमध्ये सांगितलं ना 33 गाथेमध्ये की केवल ज्ञान जर सूर्यासमान आहे तर मतिश्रुत ज्ञान हे त्यासमोर दिव्यासमान आहे। भलेही ते अतिंद्रिय प्रत्यक्ष का असे ना मतिश्रुत ज्ञान आपाचं, तरीसुद्धा ते केवल ज्ञानाच्या समोर परोक्षच म्हटलं जातं। मग तसंच इथं पण मनाचं अवलंबन आहे, तर जसं इंद्रियांचं ज्ञान परोक्ष आहे तसंच मनाचं पण ज्ञान परोक्ष आहे। का? कारण आत्मिक शक्तीने जाणत नसल्यामुळे। म्हणजे जे आत्मिक अतिंद्रिय शक्तीने जाणणार ते नियमाने सगळं प्रत्यक्षच असणार। दुःख होतंय हे परोक्ष कसं काय? मन हे अवलंबन आहे ना, जसं इंद्रिय हे अवलंबन आहे। आता हे तुम्ही म्हणताय ना की या शास्त्राला मी प्रत्यक्ष जाणतोय, प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे? मग तसं म्हणा, सामव्यवहारिक प्रत्यक्षाला सुद्धा एकापेक्षेने परोक्षच म्हणलं गेलं, कुठल्या? अतिंद्रिय प्रत्यक्षाच्या समोर।
मग तसंच मनाचं सुद्धा अवलंबन जिथं घेणार तिथं ते अतिंद्रिय प्रत्यक्षाच्या समोर परोक्षच म्हणलं जाणार. समजलंय? म्हणजे जे आत्मिक शक्तीने जाणणार ते प्रत्यक्ष असणार आणि ते सोडून अन्य जे पण अवलंबनाने जाणणार ते सगळं परोक्ष असणार. हा, अवधीचं विचारत होते मी की अवधी ज्ञानामध्ये मनाचा वापर असतो का नसतो? अवधी ज्ञानामध्ये रूपी पदार्थांना जाणतो त्या अपेक्षा आहे. पण अवधी तर ऍक्च्युली प्रत्यक्ष आहे ना. मला विचारताय का सांगताय? मी विचारलं तुम्ही मलाच विचारणार. प्रश्नाला प्रश्न नसतो, प्रश्नाला उत्तर. अवधी ज्ञान मध्ये मनाचं अवलंबन असतं का नसतं? जय श्रीमान. हो ना, परिभाषा की मन के द्वारा रूपी पदार्थ को द्रव्य क्षेत्र काल भाव की मर्यादा ली है. असंच नाही 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 नाही. जे अवधी ज्ञान आहे आणि जे मनपरे ज्ञान आहे ते दोन्ही आत्मिक शक्तीने जाणतं. त्यामुळं ते एक देश अतिंद्रिय प्रत्यक्ष म्हणता ना तुम्ही, किंवा काय म्हणतो त्याला, विकल प्रत्यक्ष म्हणतो. पारमार्थिक प्रत्यक्ष आणि विकल प्रत्यक्ष म्हणत असताना हे अवधी मनपरे ज्ञान त्यामध्ये आले. भलेही ते रूपी पदार्थाला ग्रहण करतं तरी सुद्धा इंद्रिय मनाच्या द्वारे नाही, अतिंद्रिय शक्तीच्या द्वारे ग्रहण करतं. म्हणून जेवढं का असे ना ती आत्मिक शक्ती ते अतिंद्रिय ज्ञान आहेत. कुठलं? अवधी ज्ञान आणि मनपरे ज्ञान. पण तरी सुद्धा ते आत्म्याला जाणत नाही, पराला जाणतं. म्हणून ते अनुभूतीसाठी उपयोगी नाही. मग जिथं आपण आपल्या आत्म्याला जाणतो, जसं की ध्यानाला बसल्यावर मी जीव आहे असं जाणलं, तर कुठल्या ज्ञानाने जाणलं? कुठल्या इंद्रियानी किंवा कुठल्या मनाने जाणलं? हां हां, काय म्हणताय निखिलताई? ते तर अतिइंद्रियच आहे, मन पण नाही आणि इंद्रिय पण नाही. हां, मग तिथं कसं समजतंय आपल्याला की आपला विषय आपण इंद्रिय ज्ञानाने जाणू शकत नाही आहे, मनाने सुद्धा जाणत नाही आहे. जोपर्यंत मनाने जाणणार तोपर्यंत परोक्षच आहे. समजलं इथं? आणि जेव्हा आत्मिक शक्तीने स्वतःला जाणतो त्यावेळेस प्रत्यक्ष आहे. मग मनाचा विषय जो पण करणार तो परोक्षच असणार. मग भलेही तो आत्म्याचा का असेना, मग मनाने जोपर्यंत जाणायला जाणार तोपर्यंत परोक्षच अनुभूती होणार. मग मनाने मी स्वतःला म्हटलं दुःखी आहे, प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे सांगा? परोक्ष. हां, मग आता तुमच्याच तोंडाने तुम्ही म्हणला मी दुःखी आहे, प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे? मनाने जाणतोय. मग जिथं आत्मिक शक्तीचा अवलंबन आला तिथं प्रत्यक्षता आहे. बाकी सगळ्या अन्य साधनांनी जाणत असताना तिथं परोक्षताच आहे. काय म्हणते राणी ते बोल. समजा आपण दुःखाच्या ऐवजी सुख घेतलं तर? दोन्ही पण. आता सुख म्हणताना स्वभाव म्हणत असाल तर मनाच्या द्वारे जाणणार तरी पण परोक्षच आहे. जसं आत्ता मी शुद्ध आहे, मी एक आहे, हे मी जर शब्द म्हणतीये आणि त्याच्यापूर्वक विकल्प अंतर्जल्प करतीये तर तो मनाचा विषय झाला. पण जोपर्यंत मनाचा विषय तोपर्यंत बाहेरच आहे. मग तसा मी आहे असा अनुभव जेव्हा करणार तेव्हा तिथं प्रत्यक्ष अनुभव होणार. म्हणजे ते अतिंद्रिय प्रत्यक्ष म्हणलं जाणार. पारमार्थिक सांगितलं ना, विकल्प प्रत्यक्ष ते इंद्रियांच्या सहाय्यानेच आहे ना. पारमार्थिक प्रत्यक्ष म्हणजे केवळ ज्ञान झालं. सॉरी, ते आपण सकल आणि विकल घेतलं ना अवधी मनपर्यायामध्ये, तर जे आहे ते इंद्रियांच्या सहाय्याने होतं. नाही नाही, अवधी ज्ञान, मनपरे ज्ञान, आपादसमती ज्ञान आणि केवल ज्ञान हे सगळे अतिंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान आहेत. मग त्याचा विषय कमी जास्त असू शकतो पण साधन नियमाने अतिंद्रियच असतं. त्याच्यामध्ये या पाचही ज्ञानांमध्ये इंद्रिय कार्य करत नाहीत. आत्मिक शक्तीनेच जाणणार तो जीव. मग अवधी मनपरे ज्ञानाने पुद्गलाला जाणतोय, रूपी पदार्थालाच जाणतोय. पण आपादसमती ज्ञान आणि केवल ज्ञान ह्याच्याद्वारे आत्म्याला सुद्धा ग्रहण करू शकतो. म्हणजे आत्मा हा अतिंद्रिय प्रत्यक्ष आहे, इंद्रिय किंवा मनाचा विषय नाही. बरोबर आहे की.
म्हणजे कोणाला तरी मी जाऊन विचारलं मी सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे, समोर समजा ज्ञानी कोणी मुनी बसले, त्यांना मी विचारलं जाऊन, ते कसं जाणणार हो? असं चेहरा बघून समजणार का? हो कळेल ना. समजा परमावधी ज्ञानी असेल तर त्यांना दिसू शकतं ना. कसं दिसतंय? पुद्गल म्हणजे कर्मांच्या स्थितीवर मिथ्यात्वाचा उदय नाहीये तर कळू शकतो. चेहरा बघून सम्यक दर्शन समजत नाही हे सांगायचंय मला. म्हणजे इंद्रियाचा तो विषय नसतो. कोणी इंद्रियाने तुम्हाला सांगितलं जर की तुम्ही कुठले सम्यक दृष्टी, तुम्ही कुठले मिथ्या दृष्टी, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. एक तर मी माझा निर्णय करू शकतो, नाहीतर केवली भगवान. आणि आत्ता तर कोणी इथं सांगणारे नाहीत. म्हणजे कोणी तुम्हाला म्हणेल तर तुम्ही सम्यक दृष्टी आणि कोणी म्हणेल तर लगेच मिथ्या दृष्टी होत नाही. म्हणून आपला निर्णय आपल्याला स्वतःला करायचा आहे. आपण आपली शेंडी कर्मांच्या किंवा पराच्या हातात द्यायची नाही. आपला निर्णय आपल्या वस्तूचा आपल्याला स्वतःला करता येतो. मग तो त्याच्यासाठी साधन आपल्याजवळच आहे, अतिंद्रिय प्रत्यक्ष. हां, आपल्याला आपलं अनुभव होतो, त्याचं प्रामाण्य होतं, ते सगळं करू शकता तुम्ही. फक्त तसं थोडा उपयोग लावायला पाहिजे आणि निर्णय करायला पाहिजे. तर बाहेर कोणी सांगणारं नाही, सांगणार पण नाही, विचारायला पण जाऊ नका. विचारलं आणि सांगितलं काय करणार हो? समजा तुम्ही मला विचारलं मी सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी, मी तुम्हाला म्हटलं तुम्ही मिथ्या दृष्टी आहे, काय झालं हो? काय होणार? नाही, तुम्हाला कोणीतरी असं म्हणेल की तुम्ही मिथ्या दृष्टी आहात, मी जाणतो, तर एकतर त्याला हेतू विचारा कशावरून मी मिथ्या दृष्टी आहे. मग बाहेरचं लक्षण तुम्हाला सांगतील ना, तर समजेल की सम्यक्त्वाचं लक्षण काय असतं. जर कोणी म्हणेल की तुम्ही अजून गृहस्थी आहात, तुम्ही अजून मोही आहात, परिग्रह सहित आहात, तुम्ही कसं काय सम्यक दृष्टी होऊ शकता? सांगा हेतू काय ह्याला? बरोबर आहे का चुकीचं आहे हे वाक्य? आणि हेतू काय? एक्झॅक्ट हेतू सांगायचा पटकन. मी सम्यक दृष्टी आहे का मिथ्या? कारण की बाहेरच्या ह्याच्यावरनं सम्यक दर्शन अवलंबन नाहीये. हेतू सांगा, हेतू. अतिंद्रिय आनंदाचा उपभोग घेतला, संवेदन केल्यावर दर्शन शास्त्र कोणाची पर्याय आहे? हां, असं सांगायचं काय? जर तुम्हाला कोणी म्हणेल की तुम्ही परिग्रह सहित आहात, तुम्ही कसं काय सम्यक दृष्टी असू शकता? अजून तुम्ही मुनी दीक्षा घेतली नाही, मोही आहात, कशाई विभावी आहात, कसं काय तुम्हाला अनुभूती होऊ शकते? तुम्ही मिथ्या दृष्टीच आहात असं कोणी म्हणेल तर त्यांचं ते वक्तव्य कसं खोडून काढायचंय की मी सम्यक दृष्टी आहे, कारण सम्यक दर्शन ही श्रद्धा गुणाची पर्याय आहे, न की चारित्र्याची. उद्गलाची पण नाही, शरीराची पण नाही. म्हणून बाहेरच्या कुठल्या वस्तूंवरून, त्या लक्षणांवरून तुम्हाला सम्यक दर्शनाचा निर्णय होत नाही. ती श्रद्धेची परिणती आहे, जो श्रद्धा माझ्या अधीन गुण आहे, पराधीन नाही आहे, आणि त्याचा निर्णय मीच करू शकतो. म्हणून एवढं कॉन्फिडंट व्हा की भलेही समोर येऊन इंद्र उभारेल आणि म्हणेल तुम्हाला की तुम्ही सम्यक दृष्टी नाही. समोर तीर्थंकर येऊन उभारले होते. कोण? रेवती राणीच्या समोर. काय केलं हो तिने? जायचं होतं विचारायला, का नाही गेली? इतकी अढळ श्रद्धा होती. एवढी आहे का आपल्यावर आपली? आमची लोक परदेशात जातात काय, तिथं तीर्थंकरांची मूर्ती मिळाली म्हणून बघायला. तिथं रेवती राणीच्या समोर गावात तीर्थंकर आले म्हणून सांगितलं तरी गेली नाही ती. पण आपण तिथं प्रतिमा मिळाले म्हणून बघायला ते ठिकाणी जातो. म्हणून सांगतायत की असं पळापळी करून त्याच्यातून मला सम्यक दर्शन प्राप्त होईल वगैरे, हे सगळं मिथ्या आहे. कोणाच्या अधीन राहून किती चुका होतात हे सांगायचं त्याच्यातून मला. म्हणजे असं झालं बरं का, एकदा मी 4थीत होते आणि फायनल एक्झाम चालू होती आणि काहीतरी त्या पेपरमध्ये मिसप्रिंट झालं होतं. म्हटल्यावर मी ते कळे ना काय आहे त्याचं उत्तर वगैरे असं, म्हणून मी आपलं त्या क्लासमध्ये जे सुपरवायझिंगला आले होते ना त्यांना विचारलं
की म्हटलं हे मला चुकीचं वाटतं, हे काय करायचं, काहीतरी बहुतेक जोडायला हवा का काहीतरी होतं वाटतं. तर मी असं म्हटल्यावर ते सुपरविजन जे करणारे होते त्यांना माहीत नव्हतं, तो विषय त्यांचा नव्हता, ते फक्त सुपरविजनला आले होते. ते म्हणले हे ज्यांनी पेपर काढलेला आहे त्यांना जाऊन विचारा. मग मी ऐका की फायनल एक्झाम चाललेली, मी पेपर लिहित होते, टाईम ऑफ होत होता आणि मला ते अडलं म्हटल्यावर मी त्यांना विचारलं. त्यांनी मला पाठवलं दुसऱ्या मजल्यावर त्या सरांकडे जाऊन त्यांना विचारून या. मग मी तिथे गेले विचारायला आणि मग ते क्लासरूममध्ये बसले होते, त्या स्टाफ रूममध्ये सगळे स्टाफ होते तिथं. आणि मी आपलं त्यांना जाऊन विचारलं, म्हटलं हे असं इथं बरोबर वाटत नाही आहे, हे असं लिहू का, असं लिहायचं का, म्हणजे माझं विचारायचं चुकलं असेल तर त्यांनी मला उत्तर सांगितलं पण चुकीचं सांगितलं. आणि मी माझं उत्तर सोडून त्यांचं उत्तर लिहिलं का सरांनी सांगितलं आपल्याला, आणि मग ते उत्तर माझं रॉंग झालं. म्हणजे काय झालं, मला कशासाठी सांगायचं होतं, पराधीन नाही पराधीन निर्णय केला ना. मग तसंच आहे सम्यक दर्शन, मला माझा निर्णय होऊ शकतो ना. मी दुसऱ्याला विचारायला गेलो तर चुकणारच, 100% चुकणार, कारण आज केवली नाही आहेत आणि ते तुम्हाला भेटले तरी सुद्धा सांगणार नाही आहेत. हां, म्हणजे मी माझं खोडलं आणि त्यांनी सांगितलं म्हणून त्यांचं लिहिलं आणि नंतर जेव्हा मला पेपर मिळाले त्यावेळेस कळालं की माझं बरोबर होतं आणि त्यांनी चुकीचं मला मुद्दाम गाईड केलं. म्हणजे हलवण्यासाठी असते असे सगळेजण. पण त्यांचा काय दोष म्हणायचा होता, मी विचारायला गेले, माझी चूक. मग ते त्यांना पण असं बघायचं असेल की हे खरं लिहितात की नाही बघावं. म्हणजे असं कोणाच्याही आपली शेंडी कोणाच्या अधीन द्यायची नाही, एवढं समजलं त्या दिवसानंतर. मग त्याच्यानंतर कधी कानाला खडा लावायला कोणाला काय विचारायला गेलं नाही. जे येतं आहे ते लिहायचं, नाही येतं ते सोडून द्यायचं. कशासाठी चाललं होतं आपला विषय, तर आत्मा हा अमूर्तिक विषय आहे, तो कुठल्याही इंद्रियाने किंवा मनाने ग्रहण होऊ शकत नाही. जोपर्यंत इंद्रियांचा आणि मनांचा अवलंबन असणार, समजून घ्या, तोपर्यंत तुम्ही परोक्ष ज्ञानानेच जाणत आहात, तोपर्यंत तुम्हाला अनुभव होणार नाही. मग जेव्हा शुद्धात्म्याचा अनुभव करायचा त्यावेळेस नियमाने तिथं अतिंद्रिय ज्ञानानेच जाणायला पाहिजे. म्हणून जेव्हा आपण असं अतिंद्रिय प्रत्यक्षाने आपला शुद्ध आत्मा ग्रहण करतो त्यावेळेस तिथं अभेदवृत्तीचा विषय असतो. आपाच प्रमाण मती श्रुत ज्ञान प्रमाण जे प्रत्यक्ष आहे अतिंद्रिय प्रत्यक्ष ते ज्ञान साधन असतं आणि तिथं नियमाने अतिंद्रिय सुख हे फळ आपल्याला प्राप्त होणारच. आणि जोपर्यंत पराला विषय करून जाणणार तोपर्यंत तिथं आकुलता आहे, दुःख आहे. फक्त तत्व समजून घेण्यासाठी पराचा विषय करतोय आपण, पण त्याच्यामध्ये इष्टनिष्ठ बुद्धी करणार तर पुन्हा दुःखच होणार. म्हणून स्वतःच्या आत्म्याला ग्रहण करा. हो, जाणा स्वतःच्या अतिंद्रिय प्रत्यक्ष ध्रुव स्वभावाला जाणा. हा मी आत्मा इंद्रियगम्य नाहीच. माझ्यामध्ये कर्म नाही, नो कर्म नाही. अमूर्तिक द्रव्य जाणा, अरूपी पदार्थ जाणा. हा मी आहेच. विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आईडियाणं, नमो अजायाणं, नमो नवे सव्वसां.